अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा 30 डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्याने शहरातील सर्व 7ही झोन कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, प्रस्तावक व समर्थक झोन कार्यालयात दाखल झाले होते। निवडणूक विभागाच्या नियमानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना झोन कार्यालयाच्या आत प्रवेश देण्यात आला। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू होती। झोन क्रमांक 3 दस्तूरनगर कार्यालयात विशेषत मोठी गर्दी दिसून आली। प्रभाग क्रमांक 9 वडाळी SRP कॅम्प महादेव खोरी येथून काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकी वानकडे यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताच झोन कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि घोषणाबाजींमुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले होते। नामांकन प्रक्रिया पूर्ण करून विकी वानखडे कार्यालयाबाहेर येताच समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले। यावेळी बोलताना काँग्रेस उमेदवार विकी वानखडे यांनी पक्ष नेतृत्वांचे आभार मानत सांगितले की प्रभागातील नागरिकांच्या समस्या, विकास कामे आणि मूलभूत सुविधा यासाठी आपण सातत्याने संघर्ष करणार आहोत। नागरिकांच्या विश्वासाच्या जोरावर विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मी विक्की उर्फ विशाल मारुतराव वानखडे आज प्रभाग क्रमांक 9 अ वर्गातून अनुसूचित जाती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आज उमेदवारी फॉर्म भरलेला आहे। उमेदवारीसाठी एबी फॉर्म देताना काही नाराजीचा सूर आला होता माझ्याकडे, परंतु तरी पण तो नाराजीचा सूर दूर करून सर्व काल रात्रीला माझा मित्रपरिवार सोबत होता आणि मला राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आज उमेदवारी भरण्याकरता जो एबी फॉर्म दिला त्यासाठी मी आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर, आमचे नेते माननीय सुनील भाऊ देशमुख, माजी महापौर मिलिंद भाऊ चिमोटे, शहर अध्यक्ष बबलू भाऊ शेखावत, माजी महापौर विलास भाऊ इंगळे, माजी महापौर अशोक भाऊ डोंगरे यांचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो। त्यासोबतच जे माझा मित्रपरिवार पण सुद्धा एबी फॉर्म कधी मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील होते, त्यासाठी पण मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि विशेष करून आणखी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ गोळे आणि आमचे शैलेश दादा गवई यांचे सुद्धा मी खूप खूप मनापासून आभार मानतो।